नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सेन्सेक्सची एक ऑप्शन स्ट्रॅटेजी ऑप्शन चेनवरनं कशी बनवता येऊ शकते, बाईंग स्ट्रॅटेजी ते बघणार आहोत. त्याकरता आपण धनचा ऑप्शन ट्रेडरचा प्लॅटफॉर्म यूज करणार आहोत. त्यात जाऊन ॲडव्हान्स ऑप्शन चेन बघू. त्यात किती सारे डिटेल्स अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी एकदा समजून घेऊ आणि त्या समजून का आपण ते बघून ऑप्शन बाईंग करू शकतो का, हे आपण आज ठरवणार आहोत. ऑप्शन चेन हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. आपण आज परत थोडंसं रिवाईज करू आणि नुसतं ऑप्शन चेन पाहून का आपण ऑप्शन बाईंगचे डिसिजन घेऊ शकतो का नाही हे ठरवूया. तर मी आता धनच्या प्लॅटफॉर्मवरती आहे, ऑप्शन ट्रेडर्सवरती मी काय करतो, इकडे समजा सेन्सेक्सवर जाऊन त्याची ऑप्शन चेन ओपन करतो. सेन्सेक्सला गेलो आणि ऑप्शन चेन सिलेक्ट केलं. तर ऑप्शन चेन सिलेक्ट केल्यानंतर माझ्यासमोर ॲडव्हान्स ऑप्शन चेन ओपन झाली आहे. जर तुमच्यासमोर फक्त ऑप्शन चेन सुरुवातीला ओपन झाली, तुमच्याकडे इकडे एक बटन येईल ॲडव्हान्स ऑप्शन चेन ओपन करायचं, त्यावर क्लिक करा. एवढी डिटेल्डमधली एक ऑप्शन चेन ओपन होणार आहे. डिटेल म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावतो. सेटिंग्सवर जाऊ आणि तात्पुरतं आपण असं पकडू की OI आणि व्हॉल्यूम्स एवढंच असतं. IV नसतो, डेल्टा नसतो, थीटा नाही, बिल्टअप आणि PCR या गोष्टी नसतात ऑप्शन चेनमध्ये जनरली. आपण याला सेव्ह करून घेऊ. तुमच्याकडे साधारण ऑप्शन चेन तुमची अशी दिसते, जिथे तुमच्याकडे इथे मध्ये स्ट्राईक प्राईस असतात. ॲट द मनी आता आपलं काय चालू आहे म्हणजे सेन्सेक्सची लेवल 76,488 म्हणजे 76,500च्या आसपास आहोत. तर 76,500च्या आसपास आपल्याला इकडे OI बघायला मिळतो, तिथे चेंज झाला आहे. आणि IVs आणि हे काय चालू आहे हे वरती आपल्याला इकडे दिसतं आहे. LTP पण दिसते आणि व्हॉल्यूम दिसतं. या व्यतिरिक्त जास्त इन्फॉर्मेशन नसते. पण ॲडव्हान्स ऑप्शन चेनमध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे ती बघूया. मी यावर क्लिक करतो आणि मी बघा आता काय काय ऑन करतो. मी IV ऑन करतो. मला डेल्टा बघायचा आहे, मला थीटा बघायचा आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं बिल्टअप. बिल्टअपचा फायदा काय होणार ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा आपण बिल्डअप बघतो तर बिल्डअप म्हणजे काय, ओपन इंटरेस्टचं कंपॅरिझन प्राईसबरोबर. ओपन इंटरेस्टचं कंपॅरिझन प्राईसबरोबर काय कामाचं आहे ते एकदा समजून घेऊया. ओपन इंटरेस्टचे नियम समजून घेऊ की ओपन इंटरेस्ट बरोबर आणि प्राईस बरोबर काय होतं ते आपण समजून घेऊया. आपल्याकरता ॲज अ ऑप्शन बायर ओपन इंटरेस्ट नेहमी वाढता पाहिजे आणि त्याच्यासोबत प्राईजही वाढती पाहिजे. आलं लक्षात. जर तुम्हाला कॉल बाय करायचा आहे तर तुमचं ओपन इंटरेस्ट पॉझिटिव्ह पाहिजे आणि तुमची प्राईजही पॉझिटिव्ह पाहिजे. त्याला आपण म्हणतो ऑप्शन बाईंग होते, लॉंग बिल्ड होत आहे. लॉंग बिल्डअपचा अर्थ असा आहे की ओपन इंटरेस्ट पण वरती आणि प्राईस पण वरती आहे. शॉर्ट बिल्डअपचा अर्थ काय माहिती की ओपन इंटरेस्टवरती पण प्राईस खालती आहे. प्राईस खालती पडते म्हणजे काय, ऑप्शन्समध्ये बऱ्याचदा प्राईस पडत असते. आपण म्हणतो ना थीटा डीके असतो, प्राईस पडणार आहे, सेलर्स जास्त आहेत. सेलर्सच्या अँगलनी आपण ऑप्शन चेनला बघतो, बरोबर आहे. पण सेलर्सच्या अँगलनी प्राईस खाली हवी तेव्हा आपण म्हणतो की सेलर्स जास्त ॲक्टिव्ह आहेत. OIच्या अँगलनी आपण म्हणतो जेव्हा लॉंग बिल्टअप आहेत. आता बघा इकडे मला 76,500च्या आसपास लॉंग बिल्टअप दिसतं आहे. लॉंग बिल्टअप म्हणजे काय, इथे लॉंग बिल्टअप झालं आहे म्हणजे लोकांनी पुट बाय केलेत का, कारण की पुट साईडला मला बिल्टअप दिसतं आहे. पुट साईडला बिल्टअप आहे म्हणजे मी पुट बाय करू शकतो. ही अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहे. ऑप्शन बायर करता दोनच सिनारिओ खूप चांगले आहेत, एक तर लॉंग बिल्टअप किंवा शॉर्ट कवरिंग. शॉर्ट कवरिंग केव्हा होईल, जेव्हा ओपन इंटरेस्ट कमी होईल आणि प्राईस वाढायला लागेल. तर तुमच्याकरता दोनच ऑप्शन बायर्स करता सिनारिओ चांगले आहेत, जिथे शॉर्ट कवरिंग किंवा लॉंग बिल्टअप हे असेल. आता आपण कॉल साईडला बघूया. कॉल साईडला काय दिसतं आपल्याला, शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप म्हणजे काय, इकडे शॉर्ट्स बिल्ड होत आहे म्हणजे मला आज कॉल बाय करायचा नाही आहे. जेव्हा मी ऑप्शन चेन बघतो तेव्हा तरी ॲटलीस्ट हे डिसिजन आहे. मी दर अर्ध्या तासाने ऑप्शन चेनकडे येईल, बघेल की नक्की कॉल साईडला काय दिसतं आहे, शॉर्ट बिल्टअप दिसते की लॉंग बिल्टअप दिसतं आहे. शॉर्ट कॉलला काही नाही दिसलं, ठीक आहे, कॉल सोडून देईल. पुटला काय दिसतंय, जर पुटलाही शॉर्ट बिल्टअप दिसत असेल, असं बऱ्याचदा होतं की कॉलही शॉर्ट बिल्टअप, पुटही शॉर्ट बिल्टअप, म्हणजे मार्केट साईडवेज आहे, आज ऑप्शन बायरचा दिवस नाही आहे. आता इथे पुटला सांगतो लॉंग बिल्टअप म्हणजे पुट्स वाढत आहेत आणि ओपन इंटरेस्टही वाढतो त्याच्यासोबतचा. त्याला तर एखादा चार्ट ओपन करूया. ॲट द मनी 76,500चाच आपण चार्ट ओपन करूया. इथे जाऊन बघा ट्रेडिंग व्ह्यूवर मी क्लिक करतो आणि आपल्यासमोर चार्ट ओपन होईल. आता हा 76,500चा पुट ओपन झाला आहे कारण की आपण तो पुट ओपन केला होता. यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर लावावा लागेल की आपल्याला त्याने करायचं आहे की मी बाईंग कुठे करणार आहेत. तर माझ्याकरता बाईंग करता 2-3 इंडिकेटर्स महत्त्वाचे आहेत, मी जनरली लावतो ऑप्शन्समध्ये. ते आहे सगळ्यात पहिला म्हणजे VWAP. मला VWAPच्या वरती बाईंग करायची आहे. VWAP लावल्यानंतर मी पुढचा इंडिकेटर लावतो RSI आणि आता आपण धन RSI मोमेंटमवाला RSI पण यूज करू शकतो, त्यालाही लावून घेऊ. तर आता आपल्याकडे इकडे VWAP आला आहे आणि VWAPला आता आपण टाईम फ्रेम 5 मिनटं करून घेऊ हे सगळं, कारण की 5 मिनटावर मला स्कॅल्पिंग ट्रेड बघायचा आहे. हा VWAP इथे ब्लू कलरमध्ये दिसतं, तर इथे आपल्याला दिसतं आहे की लॉंग बिल्टअप आता आपण बघत होतो. VWAPच्या वरती जस्ट प्राईस आहे, एक कॅन्डल वरती आली होती. इकडे आपल्याला RSI मोमेंटम दाखवतो आहे 50च्या वर आहे.
हे मूविंग ॲव्हरेज जो इंटरनली RSIमध्ये मोमेंटम आपण वेटेड मूविंग ॲव्हरेज लावला तोही वर आहे. म्हणजे या कॅन्डलमध्ये आपल्याकडे बाय होता 329च्या आसपास. 329च्या आसपास आपण खाली असेल कुठे ठेवलं असं VWAPच्या खाली. आता ही प्राईस त्याच्यावरती चालू आहे. साधारण प्राईस 366 जाऊन आली. 330 ते 370 330 ते 370 या रेंजपर्यंत प्राईस ऑलरेडी आता मूव्ह झाली आहे. पण आपल्याला बघता येईल त्यापूर्वी जर इथे शॉर्ट बिल्टअप असेल, समजा प्राईस VWAPच्या खाली चालू आहे आणि तुम्हाला तिकडे लॉंग बिल्टअप दिसतंय, तुम्हाला तोपर्यंत नाही बाय करायचा ऑप्शन जोपर्यंत तो VWAPच्या वर क्लोज नाही होत आहे. VWAPच्या वर क्लोज होत्या ही पहिली कॅन्डल आहे जे आता आपण लॉंग बिल्टअप नंतर बघतो की इथे बंद आहे. याच्यावरती आपण बाय करू जेव्हा याचा हाय ब्रेक होईल. 330च्या वर मला बाय होता, मला ऑलमोस्ट 370च्या आसपास मिळाला आहे. माझा याच कॅन्डलचा लो 263 खूप मोठा आहे. पण सेन्सेक्समध्ये SLs मोठे असेल, तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड कॅल्क्युलेट करताना किंवा लॉस पर ट्रेड कॅल्क्युलेट करताना तेवढा मोठा SL पकडायला लागेल. लॉट साईज अकॉर्डिंगली मॅनेज करा म्हणजे तुमचा रिस्क पर ट्रेड नेहमी कंट्रोलमध्ये राहील आणि तुमच्या कॅपिटलला तुम्हाला तो सूट होईल. कारण की सेन्सेक्स एक वोलॅटाईल इन्स्ट्रुमेंट आहे. का वोलॅटाईल आहे? कारण की त्याचा जो इंडेक्सची व्हॅल्यू आहे तीच खूप मोठी आहे, 76,000. म्हणजे 1% मूव्ह सेन्सेक्समध्ये 750 पॉईंटची होऊ शकते. त्यामुळे काय होतं, ऑप्शन्स खूप जास्त वोलॅटाईल असतात. त्यामुळे आपल्याला ऑप्शन्समध्ये साधारण बऱ्याचदा 100 पॉईंटचा SLही ठेवायला लागू शकतो. त्या 100 पॉईंटसमोर आपल्याला 20चा जो मिनिमम लॉट साईज असतो, म्हणजे आपल्याला 2,000ची आपली रिस्क ॲपेटाईट असली पाहिजे एक लॉट बाय करताना. हे नक्की आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्या अँगलनी ट्रेड करा. पण तुम्हाला जसं लक्षात आलं की आपण या कंडिशन्सप्रमाणेच ऑप्शन्समध्ये बाईंग करणार आहोत, नाहीतर आपण ऑप्शन बाईंग करणार नाही. परत थोडंसं रिवाईज करून घेऊ. आपल्याला हवं जेव्हा आपण ऑप्शन चेनमध्ये जाणार, ॲडव्हान्स ऑप्शन चेनमध्ये आपल्याला हवं लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप कुठल्या बाजूला आहे? मला नुसतं एका स्ट्राईक प्राईसमध्ये लॉंग बिल्टअप असेल चालणार आहे का? नाही. मला कंटिन्युअस इन द मनी आणि ॲट द मनी ह्या 4-5 स्ट्राईक प्राईसमध्ये लॉंग बिल्टअप दिसला पाहिजे. तर मी त्या डायरेक्शनमध्ये ट्रेड घ्यायचा विचार करेल. आणि हे सगळं व्हायला हवं साधारण 2 वाजेच्या आसपास, त्याच्या पहिले. जर 3 वाजता तुम्हाला काहीतरी ट्रेड दिसतं तर तुम्ही इंट्राडे ट्रेड नाही घेऊ शकणार. ओव्हरनाईट शक्यतो नका घेऊ ऑप्शन चेन बघून, कारण की ओव्हरनाईट न्यूज अफेक्ट करू शकते ऑप्शन बाईंगला. दुसरा विषय, जर शॉर्ट बिल्टअप होत असेल इदर साईडला, कॉलला किंवा पुटला, ती साईड आपण त्या दिवसाकरता किंवा पुढच्या अर्ध्या 1 तासाकरता अवॉइड करणार आहोत. कारण की शॉर्ट बिल्टअप झालं. स्कॅल्पिंग करताना शॉर्ट बिल्टअपमध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. हे सगळा फायदा आपल्याला का होतं माहिती आहे? कारण की आपण या ऑप्शन चेनमधनं, ॲडव्हान्स ऑप्शन चेनमधनं हे फीचर्स आपल्याला बघायला मिळतात आहे. हे फीचर्स बऱ्याच कमी ठिकाणी अवेलेबल आहेत. तुम्ही या फीचर्सचा फायदा घ्या आणि तुमच्या ट्रेडिंगला एनहान्स करा. तुम्हाला ट्रेडिंगमध्ये कसं उपयोगी झालं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. पुढचे व्हिडिओ कुठले हवेत तेही आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.